येस. कसे आहात सगळे? मी पण म्यूट. मस्त. मस्त. हो. अजून माहित नाही, एक सेकंड. मस्त मस्त येते मस्त मस्त. माहित आणि छान. नाहीत माहित. छान. मस्त मस्त मस्त. फाईन. गुड. मॅडम तुमचा आवाज कमी येतो एकदम. बाकीच्यांना येतोय आवाज? नाही, बारीक येतो. खूपच कमी येतो. खूपच कमी, म्हणजे ऐकायला स्पष्ट येत नाही. नाहीये. आता येतोय? आवाज स्लो येतोय मॅम. एक 1 सेकंड. जय जय श्रीराम. आता येतोय? ओके. सो शॅल वी स्टार्ट? आवाज खूप हळू येतोय, कसं काय? माझं तर सेम आहे. येस, क्लिअर आहे. सगळ्यांनी आपापला नेटवर्क आणि चेक करा. माझी लास्टची बॅच होती, त्यांना तर माझा आवाज प्रॉपर आला, क्लिअर आला. आवाज येतोय बरोबर. येस. आपापले नेटवर्क चेक करा, ज्या लोक फर्स्ट टाइम झूम यूज करत आहात किंवा काही. ठीक आहे. तर कसे आहात सगळे? उत्तर काय मिळाले? मस्त आहे. थँक्यू फॉर दॅट. कारण की अपेक्षित उत्तर दिलं. नाहीतर नेहमी उत्तर काय मिळतात? चालले, ढकलतोय. दिवस जसा येतोय तसा चाललाय. आपल्याला काय हवं आहे? दिवस कसा पाहिजे आहे? एकदम मस्त. एकदम मस्त जीवन जगायचं आहे. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपलं इंटरॅक्टिव्ह असणार आहे. काही क्वेश्चन्स विचारेल मी. बी इंटरॅक्टिव्ह. उद्यापासून आपण खरं शिकणार आहोत रेकी म्हणजे काय, कसं असतं, काय असतं, जे तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत या 7 दिवसामध्ये. दॅट आय गॅरंटी यू. तर आजचा टॉपिक आपला काय आहे? कोणी सांगेल? आय डोंट नो. आजचा टॉपिक काय आहे आपला? माझ्या आपल्या अचेतन मनाची टीमला शक्ती. मध्ये लिहा काय काय टॉपिक शिकवणार आहोत. रेकी लेवल 1 हा टॉपिक आहे आजचा. कोर्सचा टॉपिक नकोय मला. आजचा टॉपिक काय आहे? हॅलो. येस, बोला. अचेतन मनाची शक्ती. अचेतन मन काय असतं? अवचेतन मन. चालेल. हा. आणि माझ्या टीमला हे पण सांगितलेलं लिहायला, यांना सांगायचं, सगळ्यांना सांगायचं प्रिपरेशन काय काय हवं आहे आपल्याला. नोटबुक वगैरे आणा, दॅट इज ओके. हसत या आणि मोकळ्या मनाने या. हा पहिला स्टेप आहे रेकी शिकण्याचा. मोकळ्या मनाने या. डाऊट घेऊन येऊ नका, कारण मी मोकळ्या मनाने शिकवणार आहे, काय हातचं राखून ठेवणार. आता जबाबदारी तुमच्यावरती. मोकळ्या मनाने शिकायचंय की पडदे घ्यायचे समोर. जे काही लोक अजून पडद्याच्या मागे आहेत, दुसऱ्या स्क्रीनवर, तिसऱ्या स्क्रीनवर. तर ह्याच्या पुढे आपल्याला असं नाही जगायचंय. वर्षानुवर्ष असं जगलो. आज आपण इथे सगळे एकत्र का आलो? मी शिकवायला आलीये, तुम्ही का आलात इथे? आयुष्यामध्ये बदल घडवायला. आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे. अजून मनशांती. नेक्स्ट. का आलो आपण इथे आज? रेकी लेवल 1 शिकायला. बरोबर आहे. पॉझिटिव्ह थॉट्स, मला माझं ओव्हर थिंकिंग कमी करायचं आहे. आणि उद्यापासून, एक आता सांगते, उद्यापासून स्वतःच्या नावाने जॉईन व्हायचं आहे. नाहीतर इथे बोलू का? ओप्पो बोला, जायोमी बोला, शक्तिपाताला पण असंच दे, तुमच्या फोनला चार्ज करेल, चालेल? हा, रिअलमी, विवो, कसं चालणार? हा एनर्जीचा क्लास आहे. एनर्जी प्रत्येक बोलामध्ये एक्सचेंज होत आहे. जर तुम्ही माझ्या समोर असाल, एनर्जी एक्सचेंज करू शकतो. बरोबर आहे. नावं ऍटलिस्ट माहित असेल तर आपण बोलू शकतो. मी पण माझं इथे सगळं बंद करून बसले, कॉस्मिक वर्टेक्स फक्त लिहिलं आणि बोलत बसले, चालेल? नाही चालणार आपल्याला. तर आपण आज इथे का आलो?
रेकी शिकायला आलोय, कोण म्हणेल मला मनशांती हवंय, ओव्हर थिंकिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. एक कॉमन रिझन देऊ, चालेल? एक कॉमन रिझन, आपण इथे सगळेच का आहोत, माझ्या सगळं का आहोत आपण इथे. आता जिथे कुठे आपण आहोत, फिजिकली नाही म्हणत, जीवनामध्ये ज्याही स्टेपला आहोत, ज्याही स्टेजला आपण आहोत, ज्याही स्टेटला आहोत, त्या स्टेट मधून आपल्या दुसऱ्या स्टेट मध्ये जायचं आहे. एकच सेकंड ना, इथे वारा सुटला. माझ्याकडनं चुकतंय काहीतरी. येस, ओके. म्हणून इथे नेटवर्क फ्लक्च्युएशन, खूप जोरात वारा सुटला आहे, जणू वादळ येते. ओके, तर आपण इथे काय आहोत, कोणत्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये असू, आपल्याला आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे. कशासाठी आहोत आपण इथे, आपण ज्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये आहोत तिकडून आपली स्टेट ऑफ लाईफ आपल्याला काय करायची आहे, चेंज करायची आहे. मग कोणाला आर्थिक दृष्ट्या करायची असेल, कोणाला रिलेशनशिप मध्ये असेल, कोणाला फिजिकल असेल, मेंटल असेल, सामाजिक असेल, स्पिरिच्युअल असेल, व्हॉट एव्हर इट इज. जेव्हा कोणत्याही आपण स्टेट ऑफ लाईफ मध्ये आहोत, ती स्टेट ऑफ लाईफ आपल्याला काय करायची आहे, चेंज करायची आहे. बरोबर आहे. म्हणून हा 1 तास इथे घालव, काय एक्स्ट्रा आला 1 तास कोणाकडे, का तुमच्याकडे की माझ्याकडे? ऑब्विसली नाही. आणि ह्याच्या पुढचे 7 दिवस जर जे कोणी टिकतील ते जिंकले या रेसमध्ये. कारण गॅरंटी मी इथे बसून देते की ह्या पुढच्या 7 दिवसामध्ये आपलं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, दॅट टू 360 डिग्रीने. 1 तास देते आता. आपापला सेल्फी काढा. सगळ्यांनी काय करायचं, आजच्या पहिल्या दिवसाचा टास्क, सेल्फी काढा. कारण मी आज कशी आहे आणि मी 7 दिवसांनी कशी आहे हा आपला बेस्ट फ्रेंड सांगेल. आजच्या जगात बेस्ट फ्रेंड आपला फोनच आहे. तोच सांगू शकतोस की 24 तास तू कशी आहेस, की तू कसा आहेस. बरोबर आहे. सो पहिल्या दिवशी मी कशी दिसते आणि 7व्या दिवशी मी कशी दिसते, सांगणारा कोण, आपला फोन. टायमाच्या हिशोबाने आपल्याला चेंज व्हायचंय. आरशात बघायला नाही सांगत आहे, कारण तेवढा वेळ नाही, आता तेवढा पण नाही आपल्याकडे बघायला. मी पण एकदा इथे बसली की सकाळी बसली की दुपारी उठते, दुपारी बसली की रात्री उठते. पण आता हे झालं, आपण इथे काय, स्टेट ऑफ लाईफ आपल्याला चेंज करायची आहे. सकाळी उठल्यापासून जी काही धावपळ करतोय ती 2 वेळच्या जेवणासाठी, पोटाची गळगी भरण्यासाठी करतोय का? नाही. कुठे ना कुठे प्रत्येक क्षणाला मला पुढे जायचंय, बेटरमेंट कडे जायचंय, मला डेव्हलप व्हायचंय. कोणत्याही फॅक्टर मध्ये असो, वी नीड टू गेट फ्रॉम आर प्रेझेंट स्टेट टू डिझायर्ड स्टेट. बरोबर आहे. 2 स्टेट आहेत माणसाकडे. एकच सेकंड, बोला. सॉरी. तर आपल्याला काय करायचंय, प्रेझेंट स्टेट पासून डिझायर्ड स्टेट पर्यंत जायचं आहे. आणि हा प्रवास आहे, जन्माला आलोय, प्रवास करतोय, दर क्षणाला प्रवास करतोय. ट्रेनचा नाही, वाहनांचा नाही, पण जीवनाचा करतोय. कळत असो किंवा न कळत असो, पण जगतोय. कोण बोलेल मी रडत जगतोय, कोण बोलेल मी हसत जगतोय, कोण बोलेल मी जगायचं म्हणून जगतोय. बरोबर आहे. पण स्टेट ऑफ लाईफ आयदर अपग्रेड होते नाही तर डिग्रेड होते. चेंज तर मात्र नक्की होते. ती आजपासून आपल्याला बेटरमेंट कडे न्यायची आहे. बरोबर आहे. त्यामुळे जे स्टार्टिंगला लिहून पाठवायला सांगितलेलं मी, प्रवासाला या. रेकी लेवल 1 त्या प्रवासातलं पहिलं पाऊल आहे. कितवं पाऊल आहे? पहिलं. आणि ते पहिलं पाऊल घेणं खूप डिफिकल्ट आहे. आणि ते तुम्ही घेतलं म्हणून मी थँक्यू बोलते तुम्हाला. थँक्यू इथे आलात. कारण ना, प्रवास माणूस करेल, पण जो योग्य मार्ग पकडायचा आहे ना, त्याच्यावरचं जो पहिलं असं पाऊल उचलून टाकायचं असतं ना, तिथेच माणूस कचरतो आणि वर्षानुवर्ष फक्त विचार करतो, जाऊ की नको. बरोबर आहे की नाही? हे करेपर्यंत वर्ष निघून जातात आणि मग 50 झालं की डोक्याला हात, तेव्हा केलं असतं तर बरं पडलं असतं.
तेव्हा इन्व्हेस्टमेंट केली असती तर आतापर्यंत प्रॉपर्टी 1 करोडची झाली असती. क्लायंट्स येतात असे, म्हणून मी सांगते अनुभवावर. किंवा आपण पण आहोत, मी पण माणूस आहे. तर डिसिजन घेणं गरजेचं आहे, मार्ग पकडणं गरजेचं आहे. आणि फक्त मार्ग दिसत असून फायदा नाही, उतरणं, चालणं कन्सिस्टंटली रोजच्या रोज गरजेचं आहे. ऍडमिशन घेतात आणि काही करत नाही, वाट बघतात आता आपल्या मग जादू घडणार आहे. काही जादू बिदू नाही. रेकी ही कोणताही जादू टोणा नाही. रेकी ही आपण, माझ्या गुरूंचे शब्द लिहून ठेवायचे. आता मी तुम्हाला लिहायला सांगा. काय लिहून ठेवायचं? रेकी ही शिकण्याची कला नाही. मी कला हा शब्द वापरते, बोल वापरते, टेक्निक अभ्यास नाही वापरते. रेकी ही शिकण्याची कला नाही. मग रेकी काय? रेकी ही जगण्याची कला आहे. कला बोलते मी, ना टेक्निक बोलते, ना कोणती विद्या बोलते, ना काही मेथडॉलॉजी बोलते मी. रेकी काय आहे? कला आहे, पण कसली? जगण्याची. आज आणखी एक सांगते लिहायला. एक मंत्र लिहून घ्यायचा. 2 मंत्र सांग. आता ह्याच्यापूर्वी मी जे सेशन्स घ्यायचे ते मी इंग्लिश मधून घेत होते. हा जस्ट माझा 3rd सेशन आहे जो माझा मराठीमध्ये. तर मराठीतले वाक्य इकडे तिकडे झाले, शब्द इकडे तिकडे झाले, तर त्याच्याबद्दल मी आधीच माफी मागते. हे माझं इनिशिएटिव्ह आहे की मी मराठीतून सुरू करणार होते, त्यामुळे मी मराठीतून आता 3री बॅच सुरू केलेली आहे. मंत्र काय आहे? 2 मंत्र, एक हिंदीतला मंत्र देते. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला धमाल करायची आहे. धमाल, कमाल आणि बेमिसाल हे 3 शब्द आहेत. हे काय आहेत? धमाल करत जगायचंय. अरे पूर्ण मला सुख पाहिजे. त्यातून रोज मी जे करेल ते कमालच असणार आहे. माझी प्रत्येक ऍक्टिव्हिटी कमाल वाटली पाहिजे लोकांना. बरोबर? त्यानंतर एक सेकंड, मला म्यूट करू दे सगळ्यांना. त्यानंतर आणि ह्याच्यातून येणारे रिझल्ट्स कसे पाहिजेत आपल्याला? बेमिसाल पाहिजे. हेच मराठीमध्ये आपण म्हटलं तर काय येईल? किंवा एखाद्याने मला विचारलं, तुम्हाला विचारलं ह्याच्या पुढे, काय ग कशी आहेस? काय हो, कसे आहात? आपण काय बोलणार? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे आणि मी जबरदस्त आहे. बोला सगळ्यांनी, हात वर करून बोलायचं. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. म्हणजेच काय मॅडम, असं शक्य आहे का हो? माझ्या आयुष्यात ते एवढं सगळं चालू आहे, माझ्या बॅकग्राऊंड मध्ये एवढा केओस आहे. हाऊ कॅन आय से मी जबरदस्त आहे? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? बोलू शकणार ना असं? तुम्हाला काय जाते बोलायला? माझ्या आयुष्यात हे सगळं चालू आहे. इनर व्हॉइसेस आहेत, त्यांना गप्प करायचं होतं. NLP मध्ये आम्ही तेच बोलतो, जरा आतल्या इनर व्हॉइसेसला जरा शटअप बोलायला शिकतो. पण आता आपण रेकी शिकतो, ठीक आहे? आधी रेकीवरती येऊया. आता काय करायचं आहे? मी स्वतःला काय बोलायचं आहे? मी स्वस्थ आहे, माझं स्वास्थ्य परफेक्ट आहे, आय एम हेल्दी. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे. माझं शारीरिक लेवलवरती जर मी परफेक्ट आहे, मी हेल्दी आहे, तर ऑब्व्हियसली माझी थिंकिंग, माझं ऍक्शन, माझ्या भावना कशा असतात? मस्त. तेव्हा तुम्ही बोललात ना मस्त आहोत. मस्त केव्हा होणार? जेव्हा मी स्वस्थ आहे, तेव्हा मी ऍक्शन करू शकते माझ्या हातापायाने. मी मस्त आहे. आणि हे जेव्हा या 2 गोष्टी आपण बाळगू ना, तेव्हा आपले येणारे रिझल्ट कसे असणार आहेत? जबरदस्त. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. तेव्हा कमाल आहे, धमाल आहे आणि येणारे रिझल्ट बेमिसाल आहेत. हिंदी आणि मराठी दोन्ही. ओके? तर आजच्या पुढे कोणी विचारलं, मीच विचारेल तुम्हाला 7 दिवस रोज, कसे आहात? मला 3 उत्तरं आली पाहिजेत. स्वस्त, मस्त, जबरदस्त, किंवा कमाल, धमाल आणि आम्ही बेमिसाल. लाजायचं नाही कोणाला. खूप लाजलो, खूप थांबलो, खूप विचार केला, तर पुढे बरोबर आहे की चुकतंय माझं? आजचा दिवस आपण काय करणार आहोत माहिती? रेकी नाही शिकवणार मी आज. रेकी मी उद्यापासून शिकवेल. आज फक्त रेकीची जिस्ट देणार आहे की रेकी काय आहे. रेकी जगण्याची कला आहे. पावला पावलाला रेकी मला शिकवते की तू कशी जगायला पाहिजेस, तू कसा विचार करायला पाहिजेस.
तू काय करायला पाहिजेस, तू कुठे चुकत आहेस. ही रेखी आहे. आणि हेच गोष्ट आपण जन्मल्यापासून शिकतोय. आणि फक्त आपण नाही शिकत, अख्खा आपला भारत शिकतोय. कारण आपलंच मूळ आहे जिथून रेखीचा जन्म झाला. त्याला नाव फक्त रेखी, कोणीतरी बाहेरून आल्यावर आपला एक सवय आहे ना, बाहेरचा घास लवकर खातो आपण. आपल्या वेदांवरती आणि पुराणांवरती आपण डाऊट, प्रूफ द्या आम्हाला. पण हेच लाखो हजारो वर्षापासून आपण शिकत आलो आहोत. शिकण्याची कला नाही, जगण्याची कला. रोज शिकतोय तरी चुकतोय. कारण त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये आपण नाही आहोत. वर्षानुवर्ष, कित्येक जन्म, फक्त ह्या जन्माचं नाही तर कित्येक जन्माचं डेटाना फेड करून आलो आपण, इथे फीड करून आलो. आणि त्या हिशोबाने आपली ऍक्शन, आपण वागतोय. आणि वागण्यामध्ये स्वतःचा लाईफ पॅटर्न तयार करून घेतलेला आहे. एक लिमिटिंग बिलीफ चा पूर्ण आपण असा चौकोन तयार करून घेतला आहे आणि त्याच्या बॉक्समध्ये बसून आपण जगतो. थोडस वळून आपण बघूया जरा दुसरीकडे काय आहे, तेव्हा मार्ग दिसेल आपल्याला. तर आजचा दिवस आपण काय करणार आहोत, झाडलोट. आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे, माइंडचे मेन तीन प्रकार आहेत, पण आपण 2 प्रकार धरून चालूया. म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, चेतन मन आणि अवचेतन मन. आता तुम्ही रेकी शिकवायला आलात, अवचेतन मनाचं काय करायचं आम्ही? काय करायचं सबकॉन्शियस माइंड शिकायची? माझं तर माइंड चांगलं आहे बाबा एकदम, भले थोडी ओव्हर थिंकिंग असेल, दुखणं खुपणं असेल. सबकॉन्शियस माइंड इम्पॉर्टंट का आहे, का वाटतं तुम्हाला? मॅडम शिकवताय, खरं आहे, बरोबर आहे. तुमचं इंट्रोडक्शन नाही दिलं तो. तुमचं का ऐकू आम्ही? बरोबर. 13 वर्षापासून ट्रेनिंग घेते, तुमच्या चेहऱ्याने बघू शकते काय कोणाचा प्रश्न आहे. बोला. आता अनम्यूट करा, आपण येऊ रेकीवरती, सबकॉन्शियस माइंड. ओके, अनम्यूट युअरसेल्फ. तुम्हाला दिले परमिशन. काय बोलायचंय कोणाला? ओके, आय ओनली आस्क. निकिता, कुठून आहात तुम्ही? आवाज नाही येते. पुणे? मुलुंड. व्हेरी गुड. आय एम फ्रॉम ठाणे. ठीक आहे. आणखी एक विचारते. प्रणाली? येस. कुठून आहात? मुंबई. मुंबई. मीना? नाही. धुळे? आवाज आवाज नाही आला. आला आला, आता येतोय, बोला. गोंदिया, विक्रोळी. कळवा, बोला. विक्रोळी. विक्रोळी. मुंबईचे जास्त आहेत. कळवा आहे. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. देन आता रिअल मी RMX 337 तुम्हाला कसं मी सांगू? पुणे. येस. ठीक आहे. सायकोलॉजिकल काउन्सिलर विशाल. अरे विशाल सर, बोला. गाडीचं किल्ली कुठे आहे? लातूर वरून मॅडम, नमस्कार. लातूर. नमस्कार. ठीक आहे. तर आता आपण NLP पण बघणार आहोत हा नंतर. NLP पूर्ण शिकवणार आणि तुम्हाला जेस देईल नंतर. मुंबई कल्याण, मुंबईचे जास्त आहे. फाईन. तुम्हाला काय वाटतं, बरोबर चाललोय? येस येस. येस मॅम. कशासाठी आलो हे सगळ्यांना कळलं, आपण का आलो तिथे, आपल्याला काय हवं. हो मॅम. आपल्याला काय हवंय मी अजून बोललेच नाहीये, कसं कळलं? माइंड चेंज करण्यासाठी. स्टेट ऑफ लाईफ चेंज जीवन करायला जगण्याची आलोय. आता जीवन मी तुम्हाला जगण्याची आणखी कला एक गोष्ट शिकायला आलो आहे. बोला. जीवन जगण्याची कला शिकायला आलो आहे. येस, व्हेरी गुड. आणि हे जीवन जगण्याची कला शिकून करायचं काय? हा पुढचा चांगलं प्रश्न. जगायचं. जेवढा आपण प्रश्न विचारू ना, म्हणजे मंथन होतंय, म्हणजे ही चांगल्या दिशेने चालतंय. दळण दळायचं आहे चांगल्या विचारांचं, नको त्या विचारांचं दळण खूप दळलं, जप केला लिटरली, जे नकोय आपल्याला. आता जप कसला करायचा माहितीये? जे मला पाहिजे. ठीक आहे. तर आता पुन्हा फोकस कुठे करायचा आहे? सबकॉन्शियस माइंड. का म्हणून सबकॉन्शियस माइंड? ओके, एक विषय राहिला. काय आपल्याला पाहिजे? लिहून घ्यायच्या. मला आयुष्यात 5 गोष्टी पाहिजे. कोणत्या 5 गोष्टी? परमसुख,
तर परमसुख मागितलं, ह्याच्या पलीकडचं कोणतं सुख मागायचं आपण? परमसुख. परमसुख मिळाल्यावरती माणसाला काय मिळणार? समाधान. समाधान होतं. दीर्घायुष्य. हा. परमसुख, समाधान, समाधान. आरोग्य. आरोग्य. माझे ऐश्वर्य राष्ट्रभाषा स्टुडंट्स पण दिसतायत मला. दीर्घायुष्य. आरोग्य, ऐश्वर्य ऐश्वर्य दीर्घायुष्य. आणि दीर्घायुष्य. दीर्घायुष्य. काय हवं आहे? कोण बोलला आता? 5 गोष्टी हव्यात आपल्याला. परमसुख समाधान परमसुख, आरोग्य समाधान. ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. हो. का हवंय? हे सगळं कशाला पाहिजे आपल्याला? प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न. परमसुख सुखी, आनंदी पाहिजे आणि आहे. समाधानी आयुष्य जगण्यासाठी. परमसुख मिळालं, मला समाधान मिळणार आहे. बरोबर? परमसुख, समाधान मिळालं, सोबत आरोग्य पाहिजे जगण्यासाठी. आरोग्य पाहिजे मला. कलियुगात राहते, पैसा पाहिजे. ऐश्वर्य म्हणजे फक्त पैसा नाही, ऐश्वर्य म्हणजे विपुलता, समृद्धी, अबंडन्स. आणि हे सगळं मिळाल्यावरती जगाला जर जीवन नसेल तर काय फायदा? दीर्घायुष्य. ह्या 5 गोष्टी, ह्याच्या पलीकडे काय पाहिजे माणसाला? आणि जेव्हा ह्या 5 गोष्टी मिळू, काही जणांचं हे असेल की स्पिरिच्युअल ग्रोथ पाहिजे, मोक्ष हवा आहे. आपण फॅक्टर आहे ना 6वा. पण त्या 6व्या फॅक्टर मध्ये एंटर होण्यासाठी ह्या 5 गोष्टी तरी थांबल्या पाहिजेत माझ्या. खालचे चक्र, जेव्हा भौतिक जगातील चक्र माझे शांत होतील, बॅलन्स होतील, तेव्हा माझी गती ऊर्ध्व गतीला जाणार आहे. थोडीशी परमार्थिक भाषा पण येईल, थोडी सायंटिफिक भाषा पण येईल माझ्याकडून. ठीक आहे? ऊर्ध्व गतीला गती जाणार म्हणजे आपली ऊर्जा वरती 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 जाणार, चक्र भेदन होणार, आपण त्याला भेटणार. स्वतःची जाणीव स्वतःला होणार, मी कोण आहे, स्वस्वरूपाची जाणीव, म्हणजेच आपला मोक्ष झाला, पुढचा ट्रॅव्हलिंग झालं. पण ते करण्यासाठी ह्या 5 गोष्टी करून इंद्रिय वगैरे जे आहेत ना, त्याला जरा शांत करावं लागेल आपल्याला. तर ह्याच्याऐवजी समजा मी म्हटलं शमन करा, दमन करा, तर बाबा हे एवढं सगळं कोण करतात? त्याऐवजी मी बोलली न्यूरोलॉजिकल आपण एक काम करू, तुमचं न्यूरोलिंग्विस्टिक इम्प्रिंटिंग करू. वाव, काहीतरी चांगले. आपला तिकडे कल जाणार. सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करू. ओके. हे जर म्हटलं मी शमन आणि दमन करू इंद्रियांचं, बाबा त्यामुळे काय होणार आहे? आपल्याला काय करायचं आहे? रेकी ही फक्त काही टेक्निक शिकण्याचा भाग नाही. हा कोर्स आहे जो याच्यानंतर लेवल 2 लेवल 3 मध्ये पण आपण शिकू. रेकी मध्ये आपण काय शिकणार आहोत? टेक्निक शिकणार रेकीच्या, की ह्या जीवनामध्ये कशा वापरायचा, मला ह्या 5 गोष्टी कशा अचीव्ह करायच्या आणि या 5 गोष्टींमध्ये येणारे अडथळे मी कशी दूर करू शकते. ओके. पण साथ कोणाची घ्यायची आहे? तर त्याची घ्यायची, रेकीच्या साधनांची घ्यायची. आणि हे सगळं करण्यासाठी आपला फोकस असणं गरजेचं आहे. फोकस कुठून येणार? सबकॉन्शियस माइंड मध्ये. आता जेव्हा सबकॉन्शियस माइंड काय मिळवायचंय, कशाला मिळवायचंय सगळं कळलं. कसं मिळवायचंय? रेकीच्या साधना करून. फाईन. हा कोर्स जो आहे तो रेकी लेवल 1 चा आहे. रेकी लेवल 1 चा कोर्स संपल्यावरती त्याच्यानंतर लेवल 2 आणि लेवल 3 चा कोर्स असतो. लेवल 3 झाल्यावरती आपण काय बनतो? रेकी मास्टर ट्रेनर किंवा मास्टर हीलर बनतो. सर्टिफाईड रेकी मास्टर हीलर. त्याच्यानंतर 4थी आणि 5वी स्टेप किंवा लेवल असतोय, त्याच्यामध्ये आपण रेकी ग्रँड मास्टर बनतो. ग्रँड मास्टर म्हणजे काय? जो इतरांना रेकी शिकवू शकतो किंवा शक्तिपात देऊ शकतो, असा व्यक्ती, असा हीलर. दॅट इज रेकी ग्रँड मास्टर किंवा प्राईम मास्टर. आपण आता काय शिकत आहोत? रेकी लेवल 1. रेकी लेवल 1 काय आहे? रेकी लेवल 1 म्हणजे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयं शुद्धीकरणाचा कालावधी म्हणजे रेकी लेवल 1. लेवल 2 लेवल 3 मध्ये टेक्निक शिकणार, कसं वापरायची रेकी ते शिकणार. आणि त्याच्यानंतर लेवल 3 ला आपण काय बनणार? सर्टिफाईड मास्टर हीलर किंवा प्रॅक्टिशनर, म्हणजे आपण स्वतःवरती आणि इतरांवरती प्रोफेशनली किंवा पर्सनली काम करू शकतो. डिफरन्स कळलाय सगळ्यांना?
सर Yes. आता आपण जरा 7 दिवसाचं बघूया. आज आपण शिकणार आहोत सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, त्याचे रिइम्प्रिंटिंग किंवा तो का गरजेचा आहे. रेकी म्हणजे रेकीचा फक्त आपण एक सारांश आज बघणार आहोत. पुढचं जे आहे उद्या आपण काय करणार आहोत, रेकी म्हणजे काय, रेकीचे प्रिन्सिपल्स काय आहेत. जी गोष्ट आपण शिकणार आहोत ती काय आहे हे तर माहिती असायला पाहिजे, सोबत ती काय नाही हे जास्त गरज आहे, की ती काय नाहीये. तिसऱ्या दिवशी आपण शिकणार आहोत ते म्हणजे रेकीची हिस्ट्री आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. रिग्रेशन नाही, पास्ट लाईफ रिग्रेशन इज डिफरंट थिंग, पास्ट लाईफ मेडिटेशन इज डिफरंट. तर आपण रिग्रेशन नाही करणार इथे, आपण फक्त मेडिटेशन करणार आहोत पास्ट लाईफचं. त्याच्यानंतर येईल आपलं अट्युनमेंट प्रोसिजर. अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात, ऍक्टिव्हेशन आणि प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिकल हिलिंगचे आम्ही सांगू, तुम्ही स्वतःला परफॉर्म करायचे आहेत. पाण्याची चव बदलायची आहे स्वतःच्या बोलांनी. मिठाचा खारटपणा, फूडची चव चेंज करू शकता तुम्ही स्वतःच्या बोलांनी. आफ्टर दॅट अटेंड. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आपला ऑरा सिस्टम, आभामंडळ कसं बघायचं, त्याचे प्रॅक्टिकल आपण करू. नेकेड आईज काय आपण इथे खर्च नाही करायचा काही वस्तू आणायच्या. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, चक्रा सिस्टीम. जे 7 चक्र आहेत आपल्यामध्ये त्यांचा आपल्या जीवनाशी कशा प्रकारे संबंध आहे, कसे ते संलग्न आहेत. त्याच्यानंतर आपण हे पण आपल्याला समजेल की हा समोरचा माणूस असा वागतोय, का बरं हा असा वागतोय, ओके ह्याचं हे चक्र इम्बॅलन्स्ड आहे, ओके ब्लॉक ते. मग अशा माणसावर आपल्याला राग येणं, रुसवा फुगवा येणं बंदच होणार आहे. लाईफ किती इझी होऊन जाईल. कंप्लेंट्स मध्ये जगतोय ना, त्या कंप्लेंटला आता पूर्णत्वाकडे आपल्याला सोल्युशन मध्ये घेऊन जायचंय. एखादा माणूस एखाद्या पर्टिक्युलर हिशोबाने वागतो आहे, एका पर्टिक्युलर वेने वागतोय, जर त्याचं कारणच कळलं तर त्या माणसावरती राग येणं आपलं बंद होईल. असं प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कारण कळल्यावरती ही लाईफ किती इझी होऊन जाईल आपल्यासाठी. हे सगळे बर्डन घेऊन जो जगतोय ना दिवसेंदिवस एवढे वर्ष, जो कचरा जमा केलाय, जो फॉग आहे आपल्या समोर, काय आहे फॉग आहे, तो फॉगला आपल्याला काय करायचं, जरा आरसा पुसायचा आज. म्हणून आजचा दिवस महत्वाचा का आहे. हे 7 दिवस एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. आज जे सांगितलं ते केलं नाही आपण तर पुढचं आपण नाही करू शकत. ओके, सो आजचा दिवस विल फोकस ऑन आवर सबकॉन्शियस माइंड का महत्वाचा आहे. कारण आता जे आपण वागतोय ना, किंवा आज आपण ज्या स्टेट ऑफ लाईफ मध्ये आहोत, दॅट इज अ रिझल्ट ऑफ माय सबकॉन्शियस माइंड. आता आपण जे काही बोलतोय, जे काही करतोय, जो काही विचार करतोय, जी काही ऍक्शन करतोय किंवा जे काही जगतोय, दॅट इज द रिझल्ट ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आणि फक्त या जन्माचा का ते नाही, अशा कित्येक जन्माचा रिझल्ट, आत्ताचा, वर्तमान असो, भूतकाळ असो, भविष्य असो, प्रत्येक गोष्ट कसला रिझल्ट आहे, सबकॉन्शियस माइंडचा. आता कळलं सबकॉन्शियस माइंड का बघायचा आहे. तो मूळ आहे. जेव्हा आईच्या गर्भामध्ये बाळपण जन्माला येतं तेव्हा आधी एनर्जी बॉडी तयार होते, नंतर फिजिकल बॉडी तयार होते. ही एनर्जी बॉडी कशातून तयार होते, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जो डेटा फीड केलेला आहे त्याच्यातून. आणि त्याच्याच हिशोबाने आपले डीएनए आणि जीन्स बनणार आहे, त्याच्याच हिशोबाने आपली फिजिकल बॉडी बनणार. मग तसेच आपण ऍक्शन करणार, तसंच आपण विचार करणार आणि हळूहळू तसंच आपलं लाईफ पॅटर्न बनणार. मूळ कोण होतं, सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे विशाल सर. बरोबर आहे. भलेही आपण रेकी शिकू, NLP शिकू, न्यूमरोलॉजी शिकू, कोणतीही टेक्निक शिकू, कोणतीही पॅथी शिकू, ॲलोपॅथी शिका, नॅचरोपॅथी शिका, होमिओपॅथी शिका, सगळं येणार आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडवर. आणि जर त्या मुळालाच पकडलं आणि त्याची जरा डागडुजी केली तर हे सगळे प्रश्न सॉल्व्ह होणार की नाही. बरोबर. Yes. बरोबर आहे. गणपती घरात येतात ना, घराची साफसफाई करतो आपण, सजवतो. मग ही उद्यापासून जेव्हा आपण त्याच्यानंतर जेव्हा शक्तिपात करू, या अखंड ब्रह्मांडाची ऊर्जा आत घेणार आहोत. मग ह्याची डागडुजी नको का करायला, साफसफाई. रोज आंघोळ करतो आपण, ह्याची कधी साफसफाई केली, नाही केलं. ती आज करून Meditate. द्यायची. नाही केली ना सर, कारण तसा आपण विचार नाही केलाय की आज माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं जे आहे ते नक्की कशामुळे आहे. दुसऱ्यांकडे बोटं दाखवली, परिस्थितीकडे बोटं दाखवली, अरे पण ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे. आता कळलं सबकॉन्शियस माइंड का गरजेचं आहे. आपला जो सबकॉन्शियस माइंडची कॅपॅसिटी आहे ना, ती 90 to 95% आहे, त्याची क्षमता.
आणि जो कॉन्शियस माइंड आहे, कॉन्शियस माइंड म्हणजे काय, जो आता मी बोलते, जे तुम्ही ऐकताय, हे मॅडम बोलतात की बरोबर आहे की नाही माहित नाही, उद्या मी येऊ की नाही, मला याचा उपयोग आहे की नाही, हे बरोबर आहे की नाही, आता किती वेळ चालेल, 1 तासानंतर मला काय करायचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते काम कोण करतंय, कॉन्शियस माइंड करतोय, अनालिसिस करतोय, चूक आहे बरोबर आहे फिल्टर आउट करतोय. त्याची पॉवर किती आहे, फक्त 10%, 5% ते 10%. आणि खरी पॉवर जी आहे ती कोणाकडे आहे, क्षमता सबकॉन्शियस माइंडकडे आहे, तो आपण वापरतच नाही. ह्याला खरं वापरलं कोणी, संतांनी, महात्म्यांनी आपल्या. म्हणून बसल्या जागी अख्खा ब्रह्मांड फिरून बोलत होते की हा तारका इथे, हा नक्षत्र इथे, एका जागी बसून 4 ठिकाणी दिसत होते. का दिसत होते, त्यांच्या सबकॉन्शियस माइंड ज्याची ऍक्च्युअल मध्ये पॉवर 95% आहे, त्याचा 0.5% नाही यूज करत आपण. ते जन्मापासून असे झाले का, भले ते कार्य, त्यांचं कार्य होतं त्या जन्माचं, अंडरस्टँड की जन्मला कळलं की आपलं उठल्यावर हे कार्य करायचं, आता आलो ही ना. त्यांना पण कोणाचं तरी मार्गदर्शन लागलं, एक आशीर्वाद लागला, सद्गुरू लागले, गुरु लागले, सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागली. आपले हात कोणी अडवले, आपल्याला कोणी थांबवले, त्यांचेच अंश आपण आहोत ना. की आपण कुठून कोणत्या ग्रहावरून आलो, की आपल्याला कोणी अडवून ठेवले, हातपाय बांधलेत, नाही. आपल्याला अडवलंय आपल्या विचाराने. आपण स्वतःवरती अन्याय करतो रोज. त्याच्यातून बाहेर पडायचं, रोज बोलतो मला बाहेर पडायचंय. मला बाहेर सांगा, पडत हा सेशन फ्री आहे आपल्याला, हा सेशन फ्री आहे ना, रेकी लेवल पण फ्री आहे. येस. रेकी लेवल 1 फ्री आहे, शिकून घ्या. रेकी लेवल 1च्या 7व्या दिवशी आपण बघू, तुमचे डाऊट सॉल्व्हिंग असणार तेव्हा आपण लेवल 2 लेवल 3चा सिलेबस काय असणार आहे, फी स्ट्रक्चर, जे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, फी स्ट्रक्चर काय असेल, एनरोलमेंट कसं घ्यायचं, ऍडमिशन कसे घ्यायचं, त्याच्यानंतर आमचं काय कसं कसं, हे सगळं आपण 7व्या दिवशी बघणार आहोत. ते प्रश्न आता मी घेतले तर शिकवायचं राहून जाईल. आधी शिकून घ्या. फ्री आहे लेक्चर, सेशन्स फ्री आहेत, खरोखर फ्री आहेत, म्हणून आपण आलो. सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे या जगातली, सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट मी करत आहे, तुम्ही करत आहात. काय देतोय, काय इन्व्हेस्ट करतोय आपण इथे, वेळ आपला वेळ 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 देतो. वेळेला तर आपण कालचक्र बोलतो, येतोय जातो येतो जातोय, फक्त कपडे चेंज करून येतोय प्रत्येक याच्यात. वेळ तर परत येणार आहे, हे सेम आपण कुठेतरी अजून जगून गेलेलो आहोत. वेळ आहे महत्वाची. सगळ्यात महत्वाचं बोलण्यापेक्षा सगळ्यात मूल्यवान, ह्या जगात ज्याला तोड नाही, जो इरिप्लेसेबल आहे, ज्याला तुम्ही काहीच दुसरं काही त्याच्या जागी आणू शकत नाही. एखादा माणूस समजा वारला, तर कितीही त्याला वरतून ऑक्सिजन दिलं, तू उठणार आहे का, टाइम आहे आपल्याकडे, टाइम आहे, डॉक्टरांकडे टाइम आहे, त्याच्याकडे टाइम नाहीये, पण त्याचा टाइम गेला कसा, संपला कसा. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात व्हॅल्युएबल गोष्ट आपल्याकडे काय आहे, तो म्हणजे आपला श्वास. काय आहे, श्वास. सगळ्यांनी डीप ब्रीथ घ्या आणि सोडा. आणा त्या श्वासाला आता परत. एकदा गेला की गेला, मोजून दिलेत प्रत्येकाला, मोजून कर्माच्या हिशोबाने. देताना सगळ्यांना समान वाटलेत, पण कर्माने घालवलेले आहेत, ते थोडेफार उरले आहेत, ते जगायचे आहेत, त्याला बोलतात मेडिटेशन. पुढे आपण येऊ. सगळ्यात महत्वाची मूल्यवान गोष्ट, काय इन्व्हेस्टमेंट करतोय पुढचे 7 दिवस 7 तास प्रत्येक क्षणाला, ते म्हणजे माझा श्वास. ज्याची किंमत नाहीये, कारण की तो फुकट मिळतो आपल्याला. तर श्वासाची इन्व्हेस्टमेंट आहे, कारण तो खरा आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं खोटं आहे. एकच गोष्ट या जगात खरी आहे, तो म्हणजे श्वास. मी जन्माला आले, अशी जाणार आहे, हा प्रवास आहे, एक मुठ्ठी आणि उघडी मुक्ती, बस. श्वास घेऊन आलो आहोत, त्या श्वासासोबत जगत आहोत, त्यामुळे तो खरा आहे. कारण श्वास घेतला की तो पास्ट टेन्स झाला, भूतकाळ झाला, आणि येणारा श्वास आपला काय आहे, भविष्य काळ आहे. जगत आहोत कुठे, वर्तमानामध्ये. खूप क्लायंट्स येतात आणि बोलतात, मॅडम आम्ही एवढं सगळं देवाचं करतोय, मॅनिफेस्टेशन करतोय, सगळ्या टेक्निक करतोय, सगळ्यांचे कोर्स करून झालेत, इफेक्ट काय येत नाही, पाहिजे ती मिळत नाही का. सगळ्यांचा कॉमन क्वेश्चन आहे आज.
युट्यूब वरती बघतोय, पॉडकास्ट वरती बघतोय, कोर्सेस अनेक करतोय, लाखोचे कोर्सेस करतोय, पण इफेक्ट नाही येते मॅडम. का? कारण गेलेल्या भूतकाळाची चिंता करत बसलोय. काही प्रसंग घडले असतील, काही आपल्यासोबत जे काही असेल, भूतकाळाचं काय केलं आपण? चिंता करतोय, भविष्याची प्लॅनिंग करतोय, त्याची थोडीशी धाकधूक आहे, होईल की नाही, होईल की नाही, कसं करायचं. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण वर्तमानात बसून करत आहोत. भूतकाळाला पण पकडले, वर्तमानाला पण पकडले. कुठे पकडले? सॉरी, भविष्याला पकडले. कुठे पकडले? वर्तमानामध्ये बसून. अरे पण जिकडे तुम्हाला काम करायचंय तिकडे तर आपण कामच करत नाही आहोत. आणि नंतर बोलतो अरे कामच होत नाही माझं. तुम्हाला डिफरन्स कळतो? आपलं काम का नाही होत? आपल्याला रिझल्ट का नाही येत? कारण की जिकडे बसून तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काम करायचं आहे, कर्म करायचं आहे, ऍक्शन घ्यायचे आहे, तिकडे आपण ऍक्शन घेत नाही आणि बोलतो अरे दिवस कसे आले गेले कळलंच नाही. हा डिसेंबरचा सगळ्यांचा एक कॉमन सेंटेन्स असेल, वर्ष कसा गेला काय कळलंच नाही रे. कसं कळणार? काय केलंच नाही आपण. माझ्या प्रेझेंट स्टेट मधून मला डिझायर स्टेटला जाण्यासाठी मी काय केलं हे मलाच माहित नाही. मी काय सांगणार? आणि मी काय करणार? आणि ते माहित असायला हा जो आहे ना सबकॉन्शियस माइंड, तो फोकस्ड असला पाहिजे. कारण की तो फोकस्ड असेल तर तो मला चालवेल. तोच फोकस नाहीये, तो गोंधळलेला आहे, तो बंद आहे, फक्त कॉन्शियस माइंडच उघडा आहे. आपल्याला माहितीच नाही काय करायचं आहे. मग जसा दिवस आला तसा गेला, वर्ष आलं गेलं. आपण तसेच. जानेवारीमध्ये पुन्हा एक नवीन संकल्प, पुन्हा जैसे थे. म्हणून काय करायचं आहे? सबकॉन्शियस माइंडच्या ट्रेनिंग करण्यामध्ये आपल्याला फोकस करायचा आहे. सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग कशी करायची आपण? 3 गोष्टी. किती गोष्टी? 3 गोष्टी लिहून घ्यायच्या. पहिलं आहे अफर्मेशन, सेकंड इज व्हिज्युअलायझेशन अँड थर्ड वन इज युअर मेडिटेशन. अरे बापरे, आता ध्यानाला बसवणार. मेडिटेशन बोलले की सगळ्यांना टेन्शन. तर आधी हा विचार करा, अफर्मेशन म्हणजे काय? अफर्मेशन म्हणजे काही नाही. काय आहे? एक सकारात्मक जे वर्ड्स आहेत त्यांना एकत्र करून सेंटेन्स बनवलेले आहेत जे आपल्यासाठी कार्यरत आहेत, म्हणजे अफर्मेशन बोलायचे. नेक्स्ट आहे ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. सगळ्यात पॉवरफुल टेक्निक जर मला विचारले तर आय वुड से व्हिज्युअलायझेशन. सगळ्यांनी पटकन डोळे बंद करा, अर्ध्या सेकंड मध्ये सगळ्यांनी सफेद हत्ती बघा. डोळे बंद करा, सफेद हत्ती बघा सगळ्यांनी. दिसला? उघडा. दिसला सगळ्यांना सफेद हत्ती? किती वेळ लागला? प्रयत्न करावा लागला की सहज दिसला? तो बघावा लागला, त्याच्या आतमध्ये व्हाईट कलर टाकावा लागला. सहज का नाही दिसला? कारण आतापर्यंत कोणता हत्ती बघायची सवय लागली आपल्याला? काळा हत्ती, ग्रे हत्ती बघतोय आपण. व्हिज्युअलायझेशनची पॉवर. मला गाडी पाहिजे. आपल्याला काय पाहिजे बोलतो? मला गाडी पाहिजे, मला घर पाहिजे. अफर्मेशन वर्क का होत नाही? कारण ज्या गोष्टी मला नको आहेत ते आपण कसं बोलतो? देवा मला हे दिवस दाखवू नकोस हा. देवा माझ्या आयुष्यामध्ये मला हे देऊ नकोस हा. आणि ते सुद्धा कसं बोलतो? पूर्ण अनुभव घेऊन. पण जेव्हा मला बोलायचं असेल की मला गाडी पाहिजे तर आपण बोलतो मला गाडी पाहिजे. डिफरन्स आहे या दोन्ही गोष्टींमध्ये, बोलण्यामध्ये. हो की नाही? ज्या गोष्टी नको आहेत तो अनुभव घेऊन बोललो आणि ज्या गोष्टी पाहिजेत ते सहज बोललो, त्याचा अनुभव नाही घेतला. खूप प्रश्न असे काय येतात जेव्हा जेव्हा लोक विचारतात की मॅडम मला जे नको आहे तीच घटना माझ्यासोबत का घडते? जे व्यक्ती माझ्या आयुष्यात नको आहेत त्याच पद्धतीचे व्यक्ती किंवा त्याच टाईपचे माणसं मला सतत वारंवार का भेटतात? त्याचं उत्तर काय? आपल्याला ज्या आयुष्यात नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत का घडतात सारख्या सारख्या? रिपीटेड पॅटर्न्स असतात लोकांच्या लाईफमध्ये. का रिपीटेड पॅटर्न्स येतात? होतं की नाही होत? कारण आपण बरोबर. सतत करत असतो त्याच गोष्टीचा. मग काय होतं? मेकॅनिझम काय याच्यामध्ये? लॉजिक काय याच्यामध्ये?
मला असं वाटतं मॅम की बोला. आता जसं तुम्ही म्हणलात ना की जी मला गोष्ट नको आहे ती मी पूर्ण जाणीवेनं आणि अनुभवातून म्हणतो की मनात ना मला असं होऊ देऊ नको. पण एक्झॅक्टली दॅट्स द निगेटिव्ह थॉट आणि आपलं सबकॉन्शियस माइंड जो विचार तुम्ही पूर्ण जाणीवेतून अनुभवातून म्हणता त्याच्यावरती काम करतं. त्याच्यामुळे आपण जर म्हटलं की मला म्हणजे काय करतो आपण, फील करून बोलतो, मी सांगितलं अनुभव फील करून करून बोलतो आपण. ठीक आहे. तर आपण जेव्हा मेकॅनिझम काय याच्या मागे, एक तर आहे की आपण जिकडे फोकस करू तिकडे आपली एनर्जी जाणार, आणि जिकडे आपली एनर्जी जाणार ती गोष्ट मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येणार. 3 गोष्टी आहेत. पहिलं काय, लहानपणी तो भिंग घेऊन करायचो ना, सूर्याची किरण आणि मग तिथे ते पेट घ्यायचा. आपण काय करतोय, फोकस करतोय. आपण पण जिकडे फोकस करणार तिकडे ती एनर्जी काय होणार, फोकस्ड होणार, आणि ती गोष्ट मल्टिप्लाय होणार. हा पहिला. सेकंड सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण फील करून बोलतोय. ज्या क्षणाला फील करून बोलतो म्हणजेच त्या फिलिंगला माझ्या आतल्या पेशी, माझे सेल्स व्हायब्रेट होतात. एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन हिअर. एनर्जी म्हणजे व्हायब्रेशन आहे. मग तुम्ही कोणतीही एनर्जी घ्या, माझे सेल्स त्या फिलिंगला व्हायब्रेट होणार, कंपन होणार. व्हायब्रेट झाल्यावरती तेच केमिकल्स रिलीज होणार माझ्या बॉडीमध्ये. माझं शरीर त्याच पद्धतीने रिस्पॉन्स करणार. बरोबर आहे. तसेच केमिकल्स किंवा बायोकेमिस्ट्री माझ्या शरीराची तयार होणार. हॉर्मोन्स तयार झाले म्हणजेच माझी बॉडी पूर्ण त्याच फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करणार. भीतीच्या, समजा भीती आहे तर भीतीला व्हायब्रेट करणार. ऑरामध्ये पण भीती येणार. आणि मी जर या स्टेटला व्हायब्रेट करते तर या ब्रह्मांडामध्ये जी गोष्ट त्या स्टेटला व्हायब्रेट करते तीच माझ्या जवळ येणार आहे. आणि वारंवार मी तशीच करते तर तशाच येणार माझ्या जवळ. किती सोपा लॉजिक आहे हा. बरोबर आहे. कारण की या ब्रह्मांडाला काय कळतं, व्हायब्रेशनची भाषा. भाषा प्रत्येकाला आहे, अॅनिमल्सला आहे, बर्ड्सला आहे, निसर्गाला आहे, पण ब्रह्मांडाला नाही. सदा आपण बोलतो की आपलं घर पण आपल्याला तथास्तू बोलतो, तर तो ब्रह्मांड वारंवार तथास्तू बोलतोय. आपण मागायला चुकतोय. कळलं. आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. आपल्याला मागायचं कसं हे कळलं पाहिजे. रेकीमध्ये असं मागतो आणि हिलिंग देताना अशी देतो. बरोबर आहे. त्यामुळे मागायचं कसं हे अफर्मेशन मधून आपण शिकतो. नंतर येतं व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन ही का सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे. जोपर्यंत मला जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीशी जोपर्यंत मी संलग्न होत नाहीये, मी कनेक्शनच प्रस्थापित करत नाही, ती गोष्ट मी माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट कशी करणार. आणि त्याच्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मेथड ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आपण देवाला बोलतोय की देवा मला गाडी पाहिजे, पण देव विचारतोय अरे बाबा मला सांग कोणती गाडी पाहिजे, कोणता ब्रँड हवाय, कोणत्या रंगाची पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे. ओ किती गाडी घेण्यासाठी तुझ्या अकाउंटमध्ये ते पैसे पाहिजेत. मग त्या अकाउंटमध्ये ते पैसे पाहिजेत का तुला आधी, की कोणाकडून गिफ्ट पाहिजे तुला, कोणत्या महिन्यापर्यंत पाहिजे, कोणत्या वर्षी पाहिजे, याची उत्तर आपल्याकडे नाही. कारण की आपण फोकस नाहीये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी. आपण फोकस कुठे, मला हे नको. अशा पद्धतीने आपण काय करतो, फोकस करणं शिकायला पाहिजे. म्हणून सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग. तर पहिलं काय होतं, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन. थर्ड इज मेडिटेशन. कोण इथे मेडिटेशन करतो रोज किंवा मेडिटेशन ट्रेनर आहे, कोणी सांगू शकतं व्हॉट इज मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय, ध्यान धारणा. ध्यान करायचं आहे. कसलं ध्यान करतो आपण, काय करतो आपण मेडिटेशन करतो म्हणजे, मनाला ऑर्डर देतो. मनाला ऑर्डर देतो आपण. मन म्हणजे कोण, सबकॉन्शियस माइंड. मनाची जागा आहे का कुठे, नाही. ओके. आता आपण बघितलं खरं काय आहे. खरा काय, माझा श्वास आहे. हो. बरोबर. मेडिटेशन म्हणजे काय, प्रत्येक श्वासासोबत जगणं, त्या श्वासाला जगणं. एखादी गृहिणी जर सुंदर स्वयंपाक करत असेल, तिला त्या आवडीची गोष्ट ती करते, समजा तिला ते आवड आहे, ती पूर्ण फोकस करून करते, तर ते म्हणजे तिचं मेडिटेशन. एखाद्याची ड्रॉइंग चांगली आहे, तो तासन तास ते करतोय पूर्ण फोकसने, त्याच्यात त्याला आनंद, परम सुख मिळते, मेडिटेशन. ओके. एखादी गोष्ट मला मिळवायची, मी फोकस नाही करते, माझ्यासाठी मेडिटेशन तेच आहे.
मेडिटेशन जेव्हा आपण मेडिटेशन केव्हा करतो आपण पहाटे करतो, ब्रह्ममुहूर्तावरती करतो मोस्टली. आणि त्याच्यानंतर मेडिटेशन एक समजा एक दिवस केलं कोणी नवीन माणसाने किंवा कोणी, त्या दिवशी तो काय, मॅडम आज खूप छान वाटतं मेडिटेट केलं. का छान वाटतं त्या दिवशी आपल्याला? कारण मेडिटेशन जेव्हा आपण समजा ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठतो, पहाटे जेव्हा आपण उठतो तेव्हा झोपलेला कोण असतो? हा कॉन्शियस माइंड झोपलेला असतो. उठत कोण असतो? सबकॉन्शियस माइंड उठत असतो, किंवा तो जागा अल्फा स्टेटवर असतो, त्याच्या पण वरच्या स्टेटवर असेल. ठीक आहे. तेव्हा आपण काय करतो? डोळे बंद करतो. आपलं कॉन्शियस माइंड तेव्हा जस्ट जागृत नसतो, तो जरा शांत असतो, बाकीचे विचार नसतात. कोण जागृत असतं? आपला सबकॉन्शियस माइंड जागृत असतो. त्याला बोलतो, बाबा उठ, तुला हे सगळं करायचंय, तुला हे सगळं पाहिजे. आणि हे कसं सांगतो आपण? मेडिटेशन मध्ये आपण श्वासावर ध्यान करतो, पहिली स्टेप तीच करतो. आपण गायडेड मेडिटेशन असेल तर ऐकतो, किंवा आपण बोलतो. ते बोलणं म्हणजे काय? आपले अफर्मेशन आहे. आणि व्हिज्युअलाइज करतोय, हेच मेडिटेशनची प्रोसिजर आहे. म्हणजे आणि सांगतोय कोणाला? सबकॉन्शियस माइंडला. आणि जेव्हा उठतो 7च्या नंतर तोपर्यंत हा बंद झालेला असतो आणि हा चालू झालेला असतो. हा सगळी कामं करतो असतो ऍक्च्युअल मध्ये फिजिकली. पण नंतर दिवसभरानंतर रात्री विचारलं संध्याकाळी, आज कसा गेला दिवस? आज मेडिटेशन केलं असतो. अरे खूप छान गेला, खूप एनर्जेटिक वाटत होतं. सगळ्यांचं कॉमन हे एक्सपिरियन्सेस असतात. का असं वाटतंय? कारण की तू पॅटर्न कोणाला दिलास? सबकॉन्शियस माइंडला फ्रेमिंग करून दिली. आजच्या दिवसाचं तुझं हे काम आहे, त्याने दिवसभरात तुझ्याकडून हे नकळत करून घेतलं. पॅटर्न कोणाला बनवून दिला आपण? रिइम्प्रिंटिंग कोणाची केली? सबकॉन्शियस माइंडची केली. काम कोणावर केलं? कॉन्शियस वरती केलं का माझ्यावर केलं की नाही? सबकॉन्शियस माइंडला मी सांगितलं की उठल्यावर तुला आता हे सगळं करायचं दिवसभरामध्ये, तुला हे तुझा टार्गेट आहे पूर्ण आता 6 महिन्याचा किंवा वर्षाचा, तो रोज तुमच्याकडून ते करून घेणार, तुम्हाला कळो अथवा न कळो. म्हणजेच काय, माझा जो आहे आताची स्टेट, दॅट इज अ रिझल्ट ऑफ माय सबकॉन्शियस माइंड. मग त्याला गडबड गोंधळामध्ये ठेवायचं की त्याला फोकस ठेवायचं, आपली जबाबदारी. त्या हिशोबानेच आपला लाईफ पॅटर्न तयार होतो. ओके. 5 खूप सोपी गोष्ट आहे बघा. आपण एक गोष्ट फॅक्ट आहे, ती म्हणजे जन्माला आलो आहे, कधीतरी आपला मृत्यू होणार आहे. फॅक्ट ही गोष्ट. जन्माला आलोय आणि जाणार पण आहोत. मधला जो आहे तो आत्ताचा प्रवास आहे. तो प्रवास करत असताना श्वासावरती फोकस करायचा आहे. काय करायचंय? श्वासासोबत मला जगायचं आहे. विथ माय फोकस सबकॉन्शियस माइंड. एनर्जी घ्यायची आहे ब्रह्मांडाची, हात धरायचा आहे रेकीच्या टेक्निकचा. रेकी सोप्या शब्दात काय मी सांगितलं, हेच आहे ना जीवन. आता अजून काय जीवन जगायचं आपल्याला? पावला पावलाला ती शिकवते. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये पण तेच सांगितलंय, शरणागती घे तरी, तू 1 पाऊल टाक, मी 10 पावलं टाकायला तुझ्या समोर येतो की नाही बघ. त्यासाठी विश्वास तरी टाकायला पाहिजे. स्वतःचं रडगा नाही बघा. कसंही आपण जगलो, रडत जगलो, हसत जगलो, विवळत जगलो, कधी ना कधी आपल्याला एंड येणार आहे. मग ते रडत जगायचं की हसत जगायचंय आपल्यावर? त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? आपली पॅटर्न कसा बनलेला आहे. ओके, कळतंय? गॅशियस फॉर्म मधून एखादी समजा इश्यू आपल्याकडे येत असेल ऑरा लेवलवरती, ह्या ऑराच्या ह्याचा टॉपिक मी सांगते, तो नंतर आपल्या आतमध्ये येतो. आपल्या आतमध्ये आल्यावरती वेगवेगळ्या ऑर्गन्स वरती अफेक्ट होणार, लिक्विड फॉर्म मध्ये येणार, तिकडे तो जाऊन बसणार, त्याची फ्रेमिंग होणार, सॉलिड स्ट्रक्चर तयार होणार आणि आपल्या लाईफचं स्ट्रक्चर पण तयार होतं. ओके. त्याच्यामध्ये तर आपले डीएनए आणि जीन्स तर आहेच, एक्सप्रेस काय करायचे, डॉमिनंट काय करायचे आणि रिसेसिव्ह कोणते ठेवायचे. पण हे सगळं बदलण्याची कला पण त्याने हातात दिली आहे, पण आपल्याला माहित नाही वापरायची कशी. जी संतांनी वापरली, महात्म्यांनी वापरली, सायंटिस्टने पण वापरली. आपल्याला फक्त माहित नाहीये. माहित करून घ्यायचंय, जागृत करायची ती एनर्जी आणि तसं वागायचं आहे. रेकीमध्ये एकच अट आहे. काय अट आहे रेकीमध्ये? तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, पंथाचे असा, वर्गाचे असा, श्रीमंत असा, कितीही काही नॉनव्हेज खा नका खाऊ, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे नियत सोडून वागायचं नाही. रेकीमध्ये अट काय? नियत सोडायची नाही. बाकी अट रेकीमध्ये काही नाही. कळतं इथपर्यंत? सबकॉन्शियस माइंड का करायचं आहे? रेकी शिकायला निघालोय, घर बांधायला निघालोय, मग पाया कोण बांधणार?
आजचा सेशन आहे ते म्हणजे झाडलोट, डागडुजी, पाया बांधणे. उद्यापासून बघू रेकी म्हणजे काय. सोप्या शब्दात सांगितलं रेकी काय करायचं आहे. श्वासासोबत जगायचं आहे, फोकस सबकॉन्शियस माइंड सोबत, त्याला इकडे तिकडे करायचं नाही. त्याचं जरा रिइम्प्रिंटिंग म्हणजे काय, वर्षानुवर्ष जन्म जो एक पॅटर्न बनवलेला आहे ना, त्याला जरा बाजूला करायचं आहे आणि त्याच्या जागी नवीन प्रिंट घालायची आहे आपल्याला. दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग. तो NLPचा पार्ट वेगळा, पण तरी सुद्धा रेकीमध्ये हे शिकणं का गरजेचं आहे, कारण की हाच तर बेस आहे सगळ्याचा. जर मी फोकसच नसेल, रेकीची किती टेक्निक शिकली, झिरो इफेक्ट. रेकी सोडा, न्यूमरोलॉजी करा, ज्योतिषविद्या घ्या, मीच फोकस नाहीये तर त्या टेक्निकचं करायचं काय. नंबर इकडे तिकडे कुठे जातील, कोणाला काय लागू होतील मला काय कळणारच नाही, मी आपलं बोलणार. ओके, काही गोष्टी मी इथे रिपीट करेल, काही गोष्टी मी रिपीट बोलत आहे, कारण की मी तुमच्याशी बोलतच नाहीये, मी तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी बोलते. ओके, त्याचा आपल्या रिइम्प्रिंटिंग करायचं, पॅटर्निंग करायचं त्याचं. तर मला बघून कंटाळा असेल तुम्हाला. येस ऑर नो? कोमल, एनर्जेटिक वाटतंय ना. एनर्जेटिक वाटते. येस, उद्यापासून तुम्हाला असं राहायचंय, कळलं? हा एकदाच तरी हसू शकतो की नाही आपण. काय बाकी चालले नंतर बघायचंच आहे, कर्म आहेत ना, भोगायचीच आहे प्रत्येकाला. देवाला नाही चुकले, संतांना नाही चुकले, आपण काय आहोत. पण जेवढी चावी त्या रामाने मारलेली आहे ना, तेवढं तरी खिलोना चालणार आहे की नाही. चालवायचा, म्हणजे धावत चालवायचा की रडत रडत चालवायचा आपल्यावर. ठीक आहे. तर माझं सगळ्यात मोठे, मी ज्यांच्याकडे बघते आयडियल कोण आहेत माझे, आपले संत. बेस्ट आहेत ते, न बोलता शिकवून गेलेले आहेत. आता तुम्ही बघा, कोडेड लँग्वेज मध्ये टाकली, एनकोडिंग केलेली आहे, जरा ती कोडिंग जरा नीट शिका, असं ते बोलले. ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात, माझी एकतरी ओवी अनुभवा. त्यांना कॉन्फिडन्स आहे, माझ्या अख्ख्या ज्ञानेश्वरी मधली एक तरी उभी उचलून ती अनुभवलीत ना, तुमचं सगळं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. त्यांना कॉन्फिडन्स आहे, आपल्याला सेल्फ डाऊट आहे. म्हणून रेकी जेव्हा जपानवरून येते तेव्हा आपण तिचं स्वागत करतो, बरोबर. तर आता आपण थोडस प्रेझेंटेशन PPT कडे बघू, कारण की मला PPT बघत बघत बोलणं जमत नाही. PPT मी लास्टला ठेवते, जस्ट तुम्हाला बघण्यासाठी. व्हिज्युअलायझेशन गरजेचं आहे, रिव्हिजन करायचे आहे. ठीक आहे, लेट मी शेअर PPT ना. PPT दिसते सगळ्यांना? हो येस. सबकॉन्शियस माइंड काय आहे आपण बघितलं. कॉन्शियस माइंड म्हणजे 10% एनर्जी, सबकॉन्शियस माइंड 92, आता 95%. आता लोक, आता सायंटिस्ट बोलतात 95% आहे. कारण की ना, कसं आहे माहिती, आपल्याला फोकस राहणं का गरजेचं आहे. एक नव आहे आपली, जी दिवसभर तिला एकच काम आहे, विचार करत राहणं. 70 ते 80,000 फक्त ती विचारच करते दिवसाचे. पण तिला आता स्विच करायचे आहे की सकारात्मक विचार करतो. जप करतेस ना 80,000चा, तो जप आता चांगला कर. स्विच करायचं आपल्याला तिला. ओके, आपण बघितलं आहे हाऊ टू ट्रेन आवर सबकॉन्शियस माइंड, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. येस. आता अफर्मेशनचा, आता हे फक्त हवेमध्ये बोलणं आहे काय, अफर्मेशन नाही. अफर्मेशन म्हणजे काय, आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा आहे. तिथे आपल्या प्रार्थना येतील, आपल्या आरत्या येतील, आपल्या ओव्या येतील, आपले अभंग येतील. हे सुद्धा अफर्मेशन्स आहेत, मंत्र आहेत, पॉवर आहे त्यांच्यात, व्हायब्रेट होत आहेत ते. दॅट इज अफर्मेशन. आता एक एक्सपेरिमेंट जेव्हा केला गेला, डॉक्टर इमोटो यांनी काय केलं, त्यांनी एका डॅमचं पाणी आणलं टेस्ट ट्यूब मध्ये उचलून, आणि त्याला अफर्मेशन दिले. तर त्या पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर काय झालं, चेंज झालं आफ्टर ऑफरिंग प्रेयर्स. म्हणजे त्याला अफर्मेशन दिले कोणत्याही पद्धतीचे. मॉलिक्युलर स्ट्रक्चर पाण्याचं चेंज करू शकले की नाही, किती मिनिटाच्या, 5 मिनिटाच्या प्रयोगामध्ये. आपले शरीर तर 70% पाण्याने बनलेलं आहे. जिवंत शरीर का नाही चेंज होणार, फिजिकल स्टेट का नाही चेंज होणार, इमोशनल स्टेट का नाही चेंज होणार आपली. ओके,
अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन्स दिले आणि त्या हिशोबाने त्याशी संलग्न असे मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसले बनले, पाण्याचे बनले. अजून त्याने काय केलं, त्याला एक्सपोजर दिला. कशाचा? मायक्रोवेव्हचा, मोबाईलचा 4 तासासाठी. आपण तर दिवसभर गॅजेट समोर बसतो. आपल्या बॉडीमधील वॉटर मॉलिक्युल असो किंवा कोणत्याही मॉलिक्युलचं कशा प्रकारे डिस्टॉर्शन होत असेल त्याचा विचार आपण करू शकतो की नाही? पाण्याचं जर असं डिस्टॉर्शन झालं तर आपलं किती होत असेल. आणि त्याच पाण्याला जेव्हा अफर्मेशन देतो वेगवेगळ्या पद्धतीचे, तर असे सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर बनतात. मग ते सुंदर स्ट्रक्चर किंवा ती सुंदर जीवन आपलं नाही बनू शकत का? एका टेस्ट ट्यूब मधल्या पाण्याचं बनतंय, 5 ml 10 ml पाण्याचं, आपलं नाही बनू शकत. सुंदर आहे ही ऊर्जा, खूप सुंदर आहे, पण आपल्याला माहित नाहीये. फक्त पाण्यावर नाही, त्यांनी फूड वरती सुद्धा केलं. काय केलं? आपला साधा भात घेतला, त्यांचा राईस घेतला, 3 बर्नर कंटेनर्स मध्ये ठेवला. पहिल्याला काही नाही, न्यूट्रल ठेवलं, काही अफर्मेशन नाही दिले, त्याला न्यूट्रल ठेवलं. दुसऱ्याला द्वेष, हेटची भावना जाणून बुजून दिली. तिसऱ्याला लव, प्रेमाची भावना दिली. काही दिवस ठेवलं, 3-4 दिवस ठेवला, आठवडाभर, चला आपण आठवड्यावर बघू. तर हा काय झाला? डिसइंटिग्रेट व्हायला लागला, खराब व्हायला लागला, त्याच्या नॅचरल पद्धतीने, नॅचरल प्रक्रियेच्या हिशोबाने. आणि ह्याला जेव्हा जाणून बुजून हेट दिलं, द्वेष दिला, तो वेळेच्या आधी खराब व्हायला लागला, त्याला बुरशी लागली. हीच आपली हालत आहे ना. दिवसेंदिवस रोज आपण बोलतोय चुकीच्या गोष्टी, वेळेच्या आधी काय होतोय? डिसइंटिग्रेट, डिग्रेड व्हायला लागतो. पण ज्याला जाणून बुजून लवची भावना दिली, अफर्मेशन चांगले सकारात्मक दिले, तर काय झालं? नॅचरल प्रक्रिया सुद्धा त्याने ओलांडली, प्रिझर्व झाला तो. मग हे प्रिझर्व आपण स्वतःला नाही करू शकत का आपण? इथं डेड गोष्ट आहे ना. किती दिवसापूर्वी शिजवलेली वस्तू एक हे आहे, फूड आयटम आहे, त्याच्यावर मायक्रोब्स असतील ती गोष्ट वेगळी, पण आपण तर जिवंत आहोत. आपल्यावरती कशा पद्धतीने काम करू शकते ह्या सगळ्या गोष्टी? पण करणं गरजेचं आहे, ऍक्शन घेणं वर्तमानात गरजेचं आहे. आणि फक्त एक दिवसाची ऍक्शन नाही, तर कन्सिस्टन्सी राहणं खूप गरजेचं आहे. मग रिझल्ट येणार, नाहीतर रिझल्ट नाही एका दिवसाच्या ह्याच्यात. ओके. जेव्हा आपण बोलतो डोंट थिंक ऑफ व्हाईट एलिफंट, नका विचार करू, त्या क्षणाला आपण बघणार सफेद हत्ती. कारण डोंट कॅप्चर नाही केलं. जिवंत माणसं जेव्हा डोंट कॅप्चर नाही करू शकत, तेव्हा आपण अशी अपेक्षा का करायची की ह्या ब्रह्मांडाने डोंट कॅप्चर करावं, मला हे नको आहे. तो काय बोलेल, ओके ह्याला हवं आहे, डोंट नाही बघितलं त्याने, त्याचं व्हायब्रेशन सगळ्यात लोएस्ट आहे. डोंट, नको, नो, तो काय कॅप्चर करणार? व्हाईट एलिफंट, घे व्हाईट एलिफंट. मला हे नको आहे, हे नको आहे, नको नाही बघितलं, हे पाहिजे वाटलं, त्याला दिलं, घे आता. म्हणून अफर्मेशन फक्त सकारात्मक गोलांनीच बनवायचे आहेत, त्यालाच अफर्मेशन बोलू शकतो आपण. आणि मग पाहिजे त्या गोष्टी अचीव करायच्या आहेत. मेडिटेशन कसं करायचं आहे? विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक, यू मेडिटेट. मेडिटेशन म्हणजे तासन तास काही ध्यानाला बसायचं कारण नाही जमत आपल्याला, बसलो की आपण जग फिरून येतो. त्यापेक्षा प्रत्येक श्वासाला आपण जगूया ना. ओके, रेडी आहात का? एक Yes. टास्क देणार आहे मी, विसरली मगाशी द्यायला. एक दिला मी सेल्फीचा, दुसरा टास्क देणार आहे. आयुष्यामध्ये छोटे छोटे जे काही आपले नको असलेल्या गोष्टी आहेत, कंप्लेंट्स आहेत, आणि ज्या गोष्टी मला आयुष्यात नकोच आहेत, अशा गोष्टींची लिस्ट बनवायला घ्या. उद्यापासून आजपासून असे 21 दिवस करायचे. त्या लिस्टचं काय करायचं? पेपरवर लिहायची, ती फाडून फेकून द्यायची. अरे मॅडम, फाडून फेकून द्यायचं? करावं लागतं. काही काही गोष्टी फिजिकली आपल्याला ऍक्शन करावी लागते. त्याला सांगावं लागतं ना ऑल इज वेल, तर मनातल्या मनात सांगतो ऑल इज वेल, गप्प बस. नाही, काही गोष्टी फिजिकली कराव्या लागतात. 21 दिवस करून बघा, करून बघा नाही, कराच. 21 दिवसाचा टास्क आहे. ह्याच्या पुढे 21 दिवस हा टास्क करायचा आहे. नको असलेल्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी, एकदम ट्रिव्हियल गोष्टी सुद्धा लिहून काढायच्या आहेत. कंप्लेंट्स असतील कोणाबद्दल, मला ही गोष्टी नकोय, मला ही माणूस नकोय, काही असेल की ही सिच्युएशन नकोय, लिहून काढायचं. 21 दिवसांना तुम्हाला कळेल की मी हा टास्क का सांगितलं करायला. कारण जर 10ची लिस्ट आहे तर थोड्या दिवसांनी ती 7 वर आलेली असते, आणि थोड्या दिवसांनी ती 3 आणि 2 वर आलेली तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे प्रूव्हन आहे. हे करायचंच आहे उद्यापासून. आता 7 दिवस रोज विचारणार कोण कोण करते, जो 7व्या दिवसापर्यंत टिकेल. ओके, हे नंतर आपण याच्याकडे बघू. सो आपल्याला काय करायचं आहे?
इन्स्ट्रक्ट ओनली दॅट व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. सबकॉन्शियस माइंडला इन्स्ट्रक्ट करायचं जे पाहिजे, नको आहे ते नाही. दुसरं गोष्ट काय आहे, अर्ध्या सेकंदाची गोष्ट आहे. बिफोर बेड आणि फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग त्याला सांगायचं आहे. काय नंतर सांगेल. ग्रॅटिट्यूड करायचं आहे आपल्याला. काय व्यक्त करायचं आहे? ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. काही नाही करायचंय. 2 हात जोडायचे झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यावरती. थँक्यू, आतापर्यंत तू मला जे काही दिलंस आणि ह्याच्या पुढे तू मला जे काही देणार आहेस त्याबद्दल धन्यवाद. बस. किती ग्राउंडिंग होईल ना आपली, आपल्याला समजेल. याला ग्राउंडिंग बोलतात, ग्रॅटिट्यूड बोलतात. अर्ध्या सेकंडचं काम आहे. ओके. आणि सबकॉन्शियस माइंडला फक्त हेच सांगायचं की मला काय पाहिजे, तरच मला कळेल. का? कारण की जिथे फोकस करू तिकडे एनर्जी जाणार, ते एक्सपांड होणार आहे, आपल्याकडे येणार आहे. आणि आपले 24 तास आपल्याला काय करायचे आहे? प्लॅन करायचे आहेत. का? ऍक्शन घ्यायचे आहेत ना. सेकंड अँड थर्ड लेवलला तर तेव्हा तर तुम्हाला कळेल का ऍक्शन, का 24 तास प्लॅन करावेच लागतात. दुसरा ऑप्शनच नसतो तिकडे गेल्यावरती. पण ही जी प्रॅक्टिस आहे ना, फक्त सेकंड थर्ड लेवलसाठी नाही, लाईफ लॉंग करायची आहे. का बरं 24 तास का म्हणून प्लॅन करायचे आम्ही? कारण प्रत्येकाकडे 24 तास आहेत. कोणाकडे 1 तास जास्त नाही की 1 तास कमी नाहीये. तरी सुद्धा प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटवरती आहात जीवनाच्या. असं का? कारण की प्रत्येकाचा सबकॉन्शियस माइंडची पॅटर्निंग किंवा त्या सबकॉन्शियस माइंडचा प्रिंट वेगळ्या पद्धतीने आहे, विचारसरणीच वेगळी आहे. म्हणून भलेही 24 तास असले तरी सुद्धा आपली अचिव्हमेंट वेगवेगळी आहे. रस्त्यावर काम करणारे मजुराकडे पण 24 तास आहेत. अंबानीकडे पण 24 तास आहेत. नोकरदार व्यक्तीकडे 24 तास आहेत. बिझनेसमॅनकडे 24 तास आहेत. आपल्या शिवाजी महाराजांकडे पण 24 तास होते. बरोबर आहे की नाही? अब्दुल कलामांकडे पण 24 तास होते. पण अचिव्हमेंट का वेगळी सगळ्यांची? कारण की सबकॉन्शियस माइंडचा पॅटर्न त्या पद्धतीने तयार झालेला आहे वर्षानुवर्षाचा. जिजामातांनी शिवाजी महाराजांना सांगितलंच नसतं की तुला काय बनायचं आहे लहानपणापासून, तर गरज झालं असतं काय स्वराज्य? काय केलं त्यांनी? अफर्मेशन दिले जन्मल्यापासून. ट्रेन केलं ना सबकॉन्शियस माइंडला. तुम्ही राजे आहात, स्वराज्य पाहिजेच आहे. तेव्हा त्यांना कळलं की नाही, मी तर राजा आहेच, मला स्वराज्य करायचंच आहे. असं नाही ना आयत्या वेळेला आता उठ 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 स्वराज्य करायचं तुम्हाला. नाही. किती वर्षाचा पॅटर्न तयार केला गेला तो पूर्ण विचार करून. मग हे पहिलं नव्हतं का आपल्याकडे? होतं आपल्याकडे, वापरता येत नव्हतं सगळ्यांना. आता तर हे अवेलेबल आहेत गोष्टी, वापरून घ्या. 5 गोष्टी मिळवायच्या आहेत. या 5 गोष्टींमध्ये असलेले अडथळे रेकीच्या साह्याने बाजूला करायचे आहेत. मिळवा आणि पुढे जा. सोपी पद्धत सांगितली रेकी म्हणजे काय. कळते? तिथे कोणाला डाऊट आहे? हा 1 तास संपेपर्यंत संपून गेला आहे. 5 मिनिटं लेट चालू केलं. लेट नाही, 2च मिनिटं लेट. माझ्यामुळे नाही, मी आलेली 5 मिनिटं आधीच. तुम्हाला यायला सगळ्यांना वेळ लागतो. अजून पण येताच जाते. तर हा मी प्रॉमिस केला, मी बोलली नव्हती ना, विसरले बोलायला, की 1 तास संपेपर्यंत आपण काय बोलणार आहोत? मी जगातली सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. रोज त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मी जगातली सगळ्यात लकीएस्ट पर्सन आहे, भाग्यशाली आहे. कसं बरं मॅडम? शक्यच नाहीये गोष्ट. माझ्या मुलाचं लग्न बाकी आहे, त्याचं शिक्षण बाकी आहे, लोन कम्प्लीट करायचं आहे, घर घ्यायचं आहे, मुलीचं लग्न आहे, माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे. मी लकी कशी? शक्य आहे का? आता मगाशी मी काय सांगितलं? ग्रॅटिट्यूड मागायचं आहे, मानायचं आहे. केव्हा मानू? जिवंत असू तर मानू. बरोबर आहे. रोज या पृथ्वीवरून 10 लाख लोक टाटा बाय बाय करतात. आज तू त्यांच्यामध्ये माझा नंबर लावला नाहीस, थँक्यू गॉड फॉर दिस. मी लकी आहे की नाही? आपण लकी, रोज लकी आहोत आपण. रोज सकाळी तू मला उठवतोयस, तुझ्या समोर हात जोडते, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तू जाग करतोयस. लकी आहे, पण खूप लकी आहोत. रोज लकी आहोत म्हणून जागे होतोय. धन्यवाद त्याचं पण, धन्यवाद आपल्या परिवारातील लोकांचं पण. का? माझे कर्मभोगाला ते माझ्या सोबत आलेले आहेत आणि त्यांचे कर्मभोगाला मी त्यांच्या सोबत आलेले आहे. म्हणून एकमेकांना धन्यवाद बोलायचं आहे. एखादा व्यक्ती आपल्यासोबत का आहे, नातेसंबंधामध्ये असेल, कोणत्याही ऑफिसमध्ये असेल, कुठेही असेल, तो सोबत माझ्या हा व्यक्ती का आला?
माझे कर्म भोगायला तो मदत करतोय, त्याचे कर्म भोगायला मी मदत करते, म्हणून सगळ्यांचे आभार. पहिलं कारण कळलं, मी का लकी आहे, मला तू जागं केलंस आज. मी त्यांच्यामध्ये मी नाही आज. पण हे सगळं रामायण नाही गायचंय, फक्त बोलायचं की थँक्यू मला उठवलंस. सेकंड काय गोष्ट आहे की आता समजा मी उठले, मला उठवलं, थँक्यू. आता हे दोन हात जोडते ना मी तुझ्याकडे, मी तुला बघते, निसर्गाला बघते, सगळं ऐकते, पक्ष्यांचं किलबिल ऐकते, मी सगळं करते, निसर्गाला अनुभवत आहे. का अनुभवते? शरीराने मी धडधाकट आहे, भले इकडे तिकडे दुखत असेल. आहेत ना शाबूत, अशी किती लोक आहेत ज्यांना ते सुद्धा नाही आहे. म्हणून मी लकी आहे, म्हणून मी लकी आहेच. सेकंड रिझन भाग्यशाली असण्याचं. तिसरं रिझन काय आहे भाग्यशाली असण्याचं? आता आपण कोणत्याही लाईफच्या स्टेजमध्ये असू, स्टेटमध्ये असू, काहीही जगत असू, कशीही जगत असू, तरी सुद्धा या जगामध्ये ऍटलिस्ट एका तरी व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन मी जगते. त्यांना स्वप्न बघावं लागतंय जे मी जगतेय, त्यांच्याकडे ते नाहीये, त्यांची डिझायर्ड स्टेट आहे, अजून स्वप्नच बघतायत, पण मी जगते रोज. आय एम द लकीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. वाय नॉट? दृष्टिकोन बदलायचा आहे. दृष्टिकोन बदलायचा म्हणजे सबकॉन्शियस माइंड जरा असा वाकडा झाला, जरा सरळ करूया ती जरा पेंटिंग. जे मी प्रॉमिस केलेलं, जे मी सांगितलेलं टीमला लिहायला, काय सांगायचं आहे सगळ्यांना की 7 दिवस संपेपर्यंत किंवा जे लोक एनरोल करतील लेवल 2 आणि लेवल 3 ला, स्वतःचा मार्ग स्वतःला दिसणार, स्वतःचा मार्ग स्वतः निवडू शकतो, तुम्ही चालू शकता आणि त्या मार्गावर जगू शकता स्वतःचे स्वतः. आय बी देअर फॉर यू. लेवल 3 ला पण मी असणार, त्याच्यानंतर पण आम्ही सांगतो की आमचा सपोर्ट कसा असणार, पण करायचं तुम्हाला आहे. इथे बसून मी कोणता फॉल्स प्रॉमिस करणार नाही, उद्यापासून बटणं दाबली जाणार आहेत, काहीतरी जादूची काडी फिरवणारे नाही होणार आहे तसं काही. जो कन्सिस्टंटली करेल, जो ऍक्शन घेईल, त्याचं लाईफ 360 डिग्रीने बदलणार, ह्याची गॅरंटी मी देते. जबाबदारी कोणाची आली, माझी की तुमची? आमची. थँक्यू. सो मला आता एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. उद्या भेटू विथ दिस सेम एनर्जी आणि डिफरंट टॉपिक. कोणाला काय डाऊट आहेत तर आता विचारा, 5 मिनिटं अजून. विचार करणं थांबवायचं नाहीये, मी विचार करणं थांबवायला नाही सांगितलेलं आहे, नको तो विचार करायचा थांबवायचा आहे. हे बघा, बुद्धी पण 3, आता हे पुढचा हे होता, पण बुद्धी 3 टाईपची आहे. किती टाईपची बुद्धी आपल्याकडे? 3 टाईप. एक नॉर्मल बुद्धी आहे, एक विवेक आहे, आणि एक सत्सद विवेक बुद्धी आहे. मराठी चांगले तसं बघ. एक विवेक मॅम. नॉर्मल. बोला, कोण बोलतंय? आकाश मोरे. हा बोला. मॅम, जे आपल्या बॉडीमध्ये जे 7 चक्र असतात, तर त्यांना संतुलित कसं करतात मॅम? बोललो ना आपण, कितव्या दिवशी शिकणार चक्रा सिस्टम? 6व्या दिवशी, तेव्हा आपण सांगू. अच्छा. काही पहिल्याच दिवशी मला विचारत, मॅडम थर्ड आय कसं ओपन करायचं हो? आता पुढचं 1 तास ऐका, त्याच्यानंतर आपण थर्ड आय ओपन म्हणजे काय, तिथे स्क्रू लावला, ते स्क्रू ड्रायव्हरने ओपन केला तर ओपन झाला, असं नसतं ती गोष्ट. मॅडमचं स्टेप बाय स्टेप जायचंय. ओके, बोला. आत्ताच मॅडमनी 1 तास सांगितलेला आहे की बाबा आपल्याला आपल्या श्वासासोबत जगायचंय, वर्तमानात जगायचंय. मॅडम सगळं स्लोली सांगणार आहेत, पण आता काय सांगतायत याच्यावरती सुद्धा पूर्ण फोकस असणं म्हणजे मेडिटेट. ते मी आता 1 तासामध्ये मॅडम कडून शिकलो. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. आणि असंच उद्यापासून जगायचंय, कारण हे लाईफ खूप खूप सुंदर दिलंय. कारण की जे केसेस येतात ना, त्यांच्या हिशोबाने मी सांगते की आपण खूप सुंदर जगतोय, कारण की आपण कधी दुसऱ्यांच्या ह्याच्यात लाईफ मध्ये बघायला आपल्याला वेळ नाहीये. आपण कसं बघतोय, माझ्या वरती कोण आहे, माझ्या बाजूला, ते खाली पण बघा जरा. आपण खूप सुंदर आहे, कारण की ना पुण्य करून हे शरीर भेटतं ज्या माझं गोंधळ आहे. ठीक आहे, किती लाख योनीतून आलो? 84. 84 लक्ष. 84 लाख योनीतून आलो की नाही आपण? असे झालो का?
भोगत आलोय. म्हणून त्या 84 लक्ष योनीला बघितलं की त्याची ओळख पटते आपल्याला, कारण की जगून आलोय ती गोष्ट. अनुभव आला तरच माणसाला कळतं. मुंगीला कसं ओळखतोय, त्यातून पण आलो ना. विचार नाही केला आपण कधी, किंवा कोणी सांगितलं नाही बाळा असा विचार करून बघ जरा. सरळ चिरटतो तिला. ठीक आहे, ती पुढच्या जन्मात गेली, आपण कर्म केले. पण असं पण नाही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर जगायची मुश्किल होईल. ओव्हर थिंकिंग नाही करायची कोणत्या गोष्टीची, पण जाणून बसून करू नका. हे काय देखील रे? शिकवणार आपल्याला. ओके, कळतं इथपर्यंत. अजून डीप गेली तर मी बोलत राहील, कारण की एकदा इथे बसलो, पोर्टल ओपन झाला की माणूस म्हणजे ती एनर्जी बोलते, मी नाही बोलते. त्यामुळे मला इथे सबकॉन्शियस माइंडला समोर आणून बोलावं लागेल. आता थांब, टाइम संपलाय. बुवाचं कीर्तन झालेलं आहे. ओके, उद्यापासून हा विचार नाही करायचा तर बुवाचं कीर्तन कधी संपणार आहे. टाइम दे. थँक्यू सो मच. खूप सुंदर माहिती. थँक्यू सो मच. ठीक आहे, मी थँक्यू बोलते कारण की मी पण इथे बीज रोवते ना रोज. फ्री सेशन देते म्हणजे काय करते, आपण जे बीज रोवू, पेरणी करू, तशी फळं मल्टिप्लाय होऊन मिळणार आहेत. मला पॅटर्न लक्षात घेणं गरजेचं आहे. भले मी हा 7 दिवसाचे माझे 7 तासाचे काय, इथे अर्धा तास एक्स्ट्रा घेऊन माझे 10 तास होतील, पण इथे सुद्धा मी माझं बीज प्लांट करते. त्याच्यातून येणारा रिझल्ट तो मला मल्टिप्लाय करून देणार, त्याचीच मला गॅरंटी आहे. मॅडम एक फक्त प्रश्न होता. तुम्ही बोला. आता सांगितलं ना की म्हणजे आपण ज्या लोकांच्या संपर्कात आहेत की त्यांचे आपण एकमेकांना थँक्यू बोललं पाहिजे, की आपण एकमेकांचे कर्म हे करण्यासाठी एकत्र आलोय. पण म्हणजे आपण बोलतो की थँक्यू बोललं पाहिजे, पण जर व्यक्ती आपल्याला त्रासच देत असतील समजा, तर त्यांच्यासाठी आपल्याला थँक्यू म्हणजे येतच नाही त्या लोकांसाठी येणार आपल्याला. म्हणजे तिसऱ्या भले दिवशी ते येणार. कर्म तिसऱ्या दिवशी येणार आपल्या. असे येतात ना मला प्रश्न की मॅडम असं कसं शक्य, मी त्याला कसं माफ करू ना. आपण टेक्निक पण शिकू, आपण कसं माफ करायचं आणि कसं त्याला थँक्यू बोलायचं. मग तुम्ही स्वतःच बोला, अरे बरोबर, मला याला थँक्यू बोललं पाहिजे. कळलं, कारण की आपल्याला माहित नाहीये. ज्या दिवशी माहित पडेल ना, तेव्हा असं वाटेल, खूप वर्ष उगाचच फुकट घालवली यार मी. ती प्रगल्भता येते थँक्यू मॅडम. आपल्यामध्ये, मग विस्मय येतो. चालेल, तर आता थांबूया, कारण की 9ला दुसरे बॅच आहे. बाय. थँक्यू सो मच. बाय बाय. मॅम थँक्यू. वेलकम डिअर.